गाव म्हटलं की हिरवळ, शांतता आणि सुंदर निसर्ग आठवतो. पण या गावात 2 दिवस राहिल्यानंतर मला कळलं की त्या सौंदर्यामागे किती संघर्ष आणि मेहनत दडलेली आहे. चला मग तुम्हालाही या व्लॉगमार्फत दाखवते खऱ्या आयुष्याची छोटी झलक. व्लॉग आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि मजा घ्या ह्या सुंदर गावाच्या प्रवासाचा. आज आपण प्रवास करणार आहोत इटान गावाचा. इटान गाव म्हणजे माझ्या सासूबाईची ओरिजिनल सासूरवाडी. मग या सासूरवाडीचा प्रवास चालू झाला. या प्रवासात आम्ही जाणार होतो म्हणजे सासरे बुवा, नवरा आणि जाऊबाई आणि माझा छोटासा बाळ वेदांत. मग काय बॅग पॅक झाली आणि मग ओरिजिनल जर्नी स्टार्ट झाली. आई मात्र आमच्यासोबत येत नव्हत्या, तर त्यांनी आपल्याला चांगलाच गोडीतोडीने लाड केला. 2-4 फोटोज क्लिक केले आणि मग हसता हसता आम्हा सर्वांना निरोप दिला आणि मग चालू झाला ओरिजिनल प्रवास इटान गावाचा. या गावाच्या प्रवासात विधांत मात्र त्याचा आवडत्या खेळात रमला होता. आवडता खेळ म्हणजे खेळणं हातात घ्यायचं, त्याला दूर फेकायचं आणि पुन्हा ते खेळणं त्याच्या हातात दिल्यावर पुन्हा फेकायचं. हा खेळ त्याचा संपूर्ण प्रवासभर चालू होता आणि ते बघून आम्ही खूप हसत होतो. बाहेरचं वातावरणही अगदी पावसाचं झालं होतं. ढगांनी पूर्ण आकाश भरून गेलं आणि या वातावरणात जाम भूक पण लागली. एक छोटंसं रेस्टॉरंट दिसलं जिथे येत होतं गरम गरम भजीचा वास. मग काय भूक लागली होती तर थांबवली गाडी आणि भजी सोबत म्हणजे गरम गरम चहा घेतला. आणि या वातावरणात या दोघांचं कॉम्बिनेशन अगदी जोरदार असते. जर कॉम्बिनेशन तुम्हालाही आवडत असेल तर नक्की रेड हार्ट टाईप करायला विसरू नका. शेवटी हा प्रवास संपला आणि आम्ही सर्व सुखरूपपणाने गावात पोहोचलो. गावामध्ये पोहोचताना तर थंडगार वातावरण जाणवत होतं. सर्व स्ट्रेस जितकं पण मनामध्ये अशांतता होती ती सर्व मिटून गेली. आणि पण एक मात्र नक्की चॅलेंज होतं, ते म्हणजे अनेक महिन्यापासून बंद पडलेले घर आम्हाला आवरायचं होतं. मग काय आम्ही दोघेही जाऊ कंबर कसून आणि साडी खोसून घर आवरायला लागलो आणि अगदी 1 ते 2 तासामध्ये घराला राहणं इतकं छान बनवलं. अगदी बेसिक सर्व वस्तू होत्या तिथे. भांडे पण खूप वर्षापुराणे होते आणि झोपायला बाज, एक पंखा, साधारण कूलर. खरं तर सर्व गोष्टी साधारणपणाने अवेलेबल होत्या. जितकी गरज भासते माणसाला राहण्यासाठी तितक्या साऱ्या वस्तू तिथे होत्या आणि खरंच खूप छान वाटत होतं. बंद पडलेल्या घरामध्ये पुन्हा जीव आल्यासारखं वाटलं आणि खरंच मनाला खूप शांती वाटत होती. विधान पण मात्र तिथे रमून गेला. अशा प्रकारे रात्री स्वयंपाक केला आणि मग शांत पद्धतीने झोपून गेलो. प्रवासाचा आणि कामाचा थकवा असल्यामुळे अगदी दुसऱ्या दिवशी 8 वाजता डोळे उघडले. 8 वाजता म्हणजे आपलं नॉर्मल एक मॉर्निंग असते सिटीतल्या लोकांसाठी, पण हा वेळ सर्वांसाठी सारखा नसतो. आम्ही इकडे नाश्ता करायला आलेलो होतो आईकडे. आई जवळपास पूर्ण कामं वगैरे करून आमच्यासाठी सुद्धा ब्रेकफास्ट बनवून त्या आपल्या शेतात जात होत्या आणि सोबत घेऊन जात होते त्यांचे प्रोटीन म्हणजे आंबील. गावातले लोक शेतामध्ये काम करत असताना त्यांना एक प्रोटीन अतिशय फायदेमंद असते आणि ते खूप टेस्टी पण असते. ते म्हणजे ज्वारीच्या पिठाची आंबील. तुम्ही आंबील पिली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. नाश्ता केल्यानंतर परत घराकडे आलो. इकडे वॉल कंपाऊंडचं काम चालू होतं आमच्या घरचं, सासरे बुवांचं देखरेखमध्ये. आणि मला काय दिसलं, आमच्या घरी एक नवीन पाहुणं आलं होतं. ते म्हणजे एक गोड मुलगी आणि ती सकाळी सकाळी उठून चिप्स खात होती आणि लिटरली आय एम शॉक की हिचे पॅरेंट्स कसे काय अलाव करतात. पण आई वडील शेतात कामात असल्याने मुलांकडे फार कमी लक्ष देतात. सो त्यानंतर आम्ही निघालो आमच्या आत्तो सासूकडे. जवळच गाव होतं तर म्हटलं चला भेटून येऊया. आणि तिथे जाऊन मला एक खरंच किती काही गोष्टीची जाणीव झाली ते तुम्हाला दिसणारच आहे. तर एक गोष्ट लक्षात आली, सर्वांना सर्व काही मिळत नाही आणि जे तुम्हाला मिळालेलं आहे ना त्यामध्ये नक्की तुम्ही त्याचं समाधान माना. त्यांना भेटून आम्ही पुन्हा गावाकडे परत आलो आणि आता आम्ही जाणार होतो गावातल्या नदीकडे. आणि समोर बघा आमच्यासोबत काय झालं नदीवर गेल्यानंतर. गावाची नदी इतकी सुंदर होती की मन तिथेच रमून गेलं. बस एन्जॉयच करत होतो सर्व व्ह्यूजचं आम्ही. तेवढ्यातच इतकं भयंकर वादळ चालू झालं आणि त्या वादळामध्ये इतकी मजाही येत होती आणि असं वाटलं की त्या वादळामध्ये आम्हीही उडतो की काय, कारण की तो इतका प्रेशर एक्झर्ट होत होता आमच्यावर. खूप मजा आली आणि मग लगेच आम्ही पुन्हा घराकडे परत गेलो. पाऊस चालू झालेला होता आणि असे हे 2 दिवस माझे सुखद गेले गावामध्ये. खूप साऱ्या गोष्टीची जाणीव झाली. तिथल्या लोकांचा इतका गोडवा पाहून. कधी कधी माणसाला स्वतःसाठी जेवणासाठी वेळ नाही मिळत, पण गावातल्या लोकांना इतके प्रेमळ असतात की ते आपल्या प्राण्यांना सुद्धा आपल्या हाताने चारू घालतात आणि सुखाने कष्टाने राहतात. खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे गावातल्या लोकांकडून. व्लॉग इथे संपत आलेले आहे. नक्की आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग पूर्ण पाहण्याबद्दल खूप खूप धन्यवाद.